नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण झटपट 10 मिनिटात तयार होणारी फ्लॉवरची भाजी तयार करणार आहोत. जास्तीचे कुठलेही मसाले न वापरता, कुठलाही फापट पसारा न करता झटपट अगदी तुम्ही ही भाजी तयार करू शकता. ऑफिसचा डबा असू द्यात किंवा शाळेचा डबा किंवा घाईच्या वेळेत झटपट तयार होणारी ही भाजी एकदा नक्की करून बघा. अगदी बोटं चाखत ही भाजी खाल. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे त्यासाठी बघा आपण फ्रेश ताजी अशी मस्त फ्लॉवर घेतलेली आहे. तर हा घेतलेला फ्लॉवरचा गड्डा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आधी. तर याचा जो देठाचा भाग असतो हा बघा, तो आधी काढून घ्यायचा आणि पूर्ण ही पानं कालचे काढून घेतल्यानंतर आपण फ्लॉवर कट करून घेणार आहोत. तर बघा हा जाडसर आणि कडक भागसुद्धा काढून घेतलेला आहे मी. आता इथे आपल्याला फ्लॉवर कट करून घ्यायचं आहे, पण फार जास्त मोठे नाही किंवा छोटे असे तुकडे आपल्याला फ्लॉवरचे करायचे नाहीत. तर मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला याचे बघा असे सर्व भाग मोकळे करून आपल्याला घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला अगदी हातानेच तुम्ही छान ही फ्लॉवर पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते हाताने अगदी सहज आपल्याला लहान मोठे असे तुकडे करता येतात. आणि देठाचा भाग जो आहे तो आपण आधीच काढून घेतलेला होता, त्यामुळे जास्तीचा इथे भाग आपल्याला काढण्याची गरजसुद्धा पडत नाही आणि एकसारखी अशी आपली ही फ्लॉवर आहे ती कट करून होते. तर आता बघा इथे परत दुसऱ्या जे असे छोटे छोटे यामध्ये फुलं असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि नंतर आपल्याला बघा हातानेच ती ही जी फ्लॉवर आहे ती तोडून घ्यायची आहे. तर इथे बघा हा देठाला थोडा जाडसर असा भाग आहे, तर हाही वापरू शकता तुम्ही भाजीमध्ये किंवा अगदीच थोडाफार काढला तरीही चालेल. तर आता आपण याच पद्धतीने सर्व जी फ्लॉवर आहे ती तयार करून घेणार आहोत. तर अगदी सहज ही जी फ्लॉवर आहे ती आपल्याला तोडून घ्यायची आहेत. तर आता इथे फ्लॉवर तर आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला स्वच्छ असं ही धुवून घ्यायची आहे. तर आता आपण धुवून घेण्यासाठी एका मोठ्या भांड्याचा वापर करणार आहोत. त्यामध्ये आपण 2 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये अगदी पाव चमचा एवढं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे मीठ पूर्ण पाण्यामध्ये विरघळून आपल्याला घ्यायचं आहे. आता याच पाण्यामध्ये आपण ही फ्लॉवर धुवून घेणार आहोत. फ्लॉवरची भाजी करत असताना ती आपल्याला वाफवून घ्यायची नाही किंवा ती आपल्याला तळूनसुद्धा घ्यायची नाही. अगदी झटपट ही भाजी आपण नुसतं वाफेवर तयार करणार आहोत, म्हणजेच वाफेवर शिजवणार आहोत. तर आता हाताने बघा स्वच्छ अशी धुवून घ्यायची फ्लॉवर आणि आपल्याला एका चाळणीमध्ये ही जी धुतलेली फ्लॉवर आहे ती काढून घ्यायची, म्हणजे तिचं पाणी तुटायला मदत होते. आता आपण हाताने जी फ्लॉवर तयार करून घेतलेली आहे त्यामुळे बऱ्याचदा आतून जर एखादी किडकी असली फ्लॉवर तर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी स्वच्छ करता येते. तर आता फ्लॉवरसुद्धा धुवून झालेली आहे आपली. आता आपण भाजीच्या फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे बघा आता एकसारखी अशी ही फ्लॉवर आपली कट करून झालेली आहे. आता खलबत्त्यामध्ये इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि त्याचबरोबर इथे काही कोथिंबिरीच्या कोवळ्या अशा काळ्या घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला असं सुरीने लहानाचे तुकडे करून खलबत्त्यामध्ये टाकायचे आहेत. छान आपल्याला जाडसर अशा कुटून घ्यायच्या आहेत. त्या काड्यांमुळे भाजीला छान फ्लेवर येतो. आणि इथे पाव चमचा जिरे घातलेले आहे. आता आपल्याला छान जाडसर असंच हे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही करायचं. आणि आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत. तर या भाजीसाठी लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण इथे आपण खडा मसाला कुठलाही वापरणार नाही आहोत. तर बघा आलं लसूण छान कुटलेलं आपलं तयार झालेलं आहे. आता भाजी फोडणीला देऊयात. तर आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर या भाजीसाठी फार जास्त तेलही आपल्याला वापरायचं नाही, कारण कमीही तेल वापरलं तरीही भाजी वाफेवर शिजल्यामुळे भाजीला तेल सुटतं. तर इथे आता आपण पाव चमचा मोहरी घातली आणि आता मोहरी छान फुटल्यानंतर जे आलं लसूण आपण खलबत्त्यामध्ये कुटलेलं होतं ते घालायचं आहे आपल्याला. कारण आता ही भाजी आपण कोरडीच करत आहोत, तर फारच कमी असंही तेल घालू नका, कारण कोरडीच भाजी खायचं म्हटलं तर ती चवीलाही चांगली लागत नाही तितकी आणि अगदीच कोरडी खावीशी सुद्धा वाटत नाही. तर आता आलं लसूण तेलामध्ये भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे पाव चमचा आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे, चवीनुसार लाल तिखट आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा धना पावडर घालायची आहे. तर या भाजीसाठी वापरणारे जे काही मसाले आहे आपण ते एवढेच वापरणार आहोत आणि सर्व साहित्य तेलामध्ये छान असं परतून आपल्याला घ्यायचं आहे. एकदा का सर्व साहित्य आपलं परतून झालं की धुतलेली फ्लॉवर जी आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे.
आता फ्लॉवर इथे आपण घालून घेणार आहोत आणि नंतर मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर इथे मीठही घातलं आपण आणि वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे यामध्ये. तर हो, भाजीमध्ये मी हिंगसुद्धा घातलेला आहे. फक्त ते स्किप झालं कॅमेरा बंद असल्यामुळे. तर यामध्ये हिंगसुद्धा चुटकीभर आपल्याला घालायचं आहे. आता घातलेलं सर्व साहित्य आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता सर्व साहित्य छान एकत्र करून झाल्यानंतर या भाजीमध्ये आपल्याला अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही. ही भाजी आपल्याला अशीच वाफेवर छान शिजवून घ्यायची आहे. तर यावर झाकण ठेवू आणि 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत. गॅसची स्पीड कमीच ठेवायची. आणि आता आपल्याला 1-2दा आपल्याला ही भाजी चेक करून बघायची आणि याला छान चमचा देऊन घ्यायचा. पण अजूनही भाजी आपली शिजायची राहिलेली आहे. भाजीचा रंगच बदलतो भाजी शिजल्यानंतर. तर आता एकदा याला चमचा देऊन झाल्यानंतर परत यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक वाफ काढून घेणार आहोत. तर आता बघा, झाकण आपण ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपली भाजी शिजली आहे की नाही ते आपण चेक करणार आहोत. तर आधीचा रंग आणि भाजीचा आत्ताचा रंग तुम्ही बघू शकता. म्हणजेच भाजी आपली शिजलेली आहे हे आपल्या लक्षात येत आहे. आणि भाजीमध्ये पाणी टाकलेलं नाही तरीही भाजी बघू शकता तुम्ही, भाजी कढईच्या तळाला अजिबातही चिकटलेली नाही. आता शिजले आहे की नाही ते सुद्धा चेक करूयात. तर बघा, अगदी बोटाने दाबल्या नसता फ्लॉवर छान अशी दाबल्या जात आहे. म्हणजे ती छान अशी शिजल्या गेलेली आहे. तर आहे ना मंडळी, अगदी झटपट तयार होणारी ही भाजी. मग तुम्हाला घाईच्या वेळेत सकाळी ऑफिसचा असू द्यात किंवा शाळेचा डबा असू द्यात, झटपट तयार होणारी आहे आणि जास्तीचा फापट पसाराही करावा लागत नाही. तरीही सांगते, भाजी अगदी बोटं चाखत खाण्यासारखी तयार होते. अगदी तुम्हाला भूक जरी नसली तरी सुगंधाने सुद्धा ही भाजी तुम्हाला खावीशी वाटेल अशी तयार होते. तर आता आपण प्लेटमध्ये ही भाजी काढून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला आजची ही फ्लॉवरची झटपट तयार होणारी भाजी कशी वाटली? तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुमची भाजी कशी झाली ते सुद्धा कमेंट करून सांगा हं. पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.